नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऐश्वर्याला भेटायला येते. जानकी म्हणते, ऐश्वर्या, मला आता खूप काळजी वाटते. ती माया आता चौथाळून उठली असेल. तर इथे माया मकरंदला बघायला येते. मकरंदची डेडबॉडी ती बघते आणि मनात म्हणते, दादा तू गेलायस ना, या सगळ्यासाठी ती जानकी आणि ऐश्वर्या जबाबदार आहेत, मला माहिती आहे. आता ती जानकी, ऐश्वर्या आणि रणदिवे कुटुंब या सगळ्यांना मी उद्ध्वस्त करणार. त्यांनी तुझी ही अवस्था केली आहे ना, त्यांना मी अजिबात सोडणार नाही. आता त्यांना कळेल ही माया काय चीज आहे ते. तर इथे ऋषिकेश इन्स्पेक्टरला म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, ती मकरंदची बहीण माया ती खूप डेंजर आहे. तिला शोधणं जास्त गरजेचं आहे. तर इथे जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, तू अजिबात काळजी करू नको. तुला या सगळ्यामध्ये मी अडकू देणार नाही. आता काहीही झालं तरी तुला या सगळ्यातून मी बाहेर काढेन. विश्वास ठेव माझ्यावर. ऐश्वर्या म्हणते, जानकी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढशील. आता जानकी ऐश्वर्याचा हा विश्वास कसा ठरवते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की मकरंद तो विषाचा ग्लास पितो आणि बेशुद्ध होतो. जानकी म्हणते, मकरंद, मी तुला काही होऊ देणार नाही, चल माझ्यासोबत. जानकी मकरंदला हॉस्पिटलला घेऊन जात असते आणि तेवढ्यात मकरंद खाली पडतो. मकरंदने जीव सोडलेला असतो. मकरंदने आपल्यासमोर जीव सोडलाय हे बघून जानकीला धक्का बसतो. जानकी एक टक लावून त्याच्याकडे फक्त बघत राहते. तर इथे माया ऐश्वर्या यांच्यामध्ये झटापट चालू असते, मारामारी चालू असते आणि तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. माया तिथून पळून जाते. तिचे गुंडसुद्धा पळून जातात आणि ऐश्वर्या आतमध्ये जाते. ऐश्वर्या आतलं दृश्य बघते तर खाली मकरंद पडलेला आणि जानकी रडते. ऐश्वर्या विचारते, जानकी, हे कसं काय झालं? जानकी म्हणते, मकरंद गेला, त्याने जीव सोडला. ऐश्वर्या, एकतर्फी प्रेमातून तो त्याने बघ काय करून घेतलं. अगं, त्याने विष प्यायलंय आणि गेला तो. तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी, तू जा इथून, तो गेलाय, तू पण जा. जानकी म्हणते, नाही नाही, तुला अडकून मी इथून जाणार नाही. ऐश्वर्या म्हणते, जानकी, मला काही होणार नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू नक्कीच मला या सगळ्यातून वाचवशील. तू जा इथून. जानकी म्हणते, का जायचं मी? अगं, हे सगळं माझ्यासमोर झाले. मी पोलिसांना सगळं खरं सांगून टाकेन. ऐश्वर्या, तू जा, मी थांबते इथे. ऐश्वर्या म्हणते, जानकी, तुला कसं कळत नाही आहे? अगं, बाहेरच्या जगाचा माझ्यावर विश्वास नाही आहे. सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतील, म्हणून तू जा. मला माहिती आहे, तू पोलिसांना सगळं खरं सांगशील आणि मला या सगळ्यातून बाहेर काढशील. जा जानकी, जा. जानकी जात असते. तिला खूप वाईट वाटतं आणि ती ऐश्वर्याला मिठी मारते. ऐश्वर्या म्हणते, बस झालं जानकी, जा तू मागच्या दरवाजाने. जानकी मागच्या दरवाजाने निघून जाते. इथे ऐश्वर्या ते दोन्ही ग्लास पुसते आणि त्या दोन्ही ग्लासला आपल्या हाताचे ठसे लावते आणि एका ग्लासला आपलं तोंड लावते. तेवढ्यात पोलीस आतमध्ये येतात. पोलीस मकरंदला चेक करतात. मकरंद गेला याची खात्री करतात आणि ऐश्वर्याला अरेस्ट करतात. ऐश्वर्या सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण पोलीस तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिला अरेस्ट करतात. तर इथे रणदिवेंच्या घरी जानकीची सगळ्यांना काळजी वाटत असते. ते सगळे जानकीची वाट बघत असतात आणि जानकी घरी येते. जानकीची अवस्था बघून सगळे तिला विचारतात, जानकी, काय झाले? तू ही अशी काय आहेस? जानकी मगाशी मकरंदच्या घरी जे घडलंय ते सगळं खरं सांगून टाकते आणि मकरंद आपल्या समोर गेला म्हणून ती रडायला लागते. तर इन्स्पेक्टर इथे ऐश्वर्याला पोलीस चौकीत घेऊन येतात. ऐश्वर्या सगळं खरं सांगत असते, पण इन्स्पेक्टर तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तिला जेलमध्ये टाकतात. पण ऐश्वर्याला पूर्ण खात्री असते की आपल्याला जानकी या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढेल. तर इथे जानकी सगळं खरं सांगते आणि पुढे म्हणते की मला ऐश्वर्याची खूप काळजी वाटते. ऐश्वर्या याच्यामध्ये अडकायला नको. जसे पोलीस आले ना, तसं तिने मला पाठवून दिलं आणि ती त्याच्यामध्ये अडकली आहे. सगळे म्हणतात, तू ऐश्वर्याचा कशाला विचार करतेस? ऐश्वर्या आत्तापर्यंत आपल्यासोबत कशी वागली तुला माहिती आहे ना? जानकी म्हणते, ऋषिकेश, अहो, ऐश्वर्या सुधारण्याचा प्रयत्न करते आणि यावेळेस तिने दोनदा चांगुलपणा दाखवला आहे. आता जर का आपण पाठ फिरवली ना, तर तिचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल. आता तिला मदत करणं जास्त गरजेचं आहे. आपण पोलीस चौकीला जाऊ. चला जाऊ आपण तिथे. जानकी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की ऐश्वर्या सुधारली आहे,
पण ऐश्वर्या सुधारली आहे या गोष्टीवर कोणाचा विश्वास नसतो. तर इथे इन्स्पेक्टर ऐश्वर्याकडे येतात आणि काय घडलं ते विचारतात. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये जानकीचं अजिबात नाव घेत नाही. ती खोटं सांगते आणि ती तिथे एकटी होती हे सांगते. इन्स्पेक्टरला समजतं की ऐश्वर्या खोटं बोलते. आधी तिने सांगितलं होतं की जानकीला किडनॅप करून ठेवले आणि नंतर ती स्वतःवरती सगळं घेते. नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे असं इन्स्पेक्टरला वाटायला लागतं. तर इथे जानकी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची काही चूक नाही आहे. गुन्हा मी केला आहे. शिक्षा झाली तर ती मलाच व्हायला हवी. ऐश्वर्याने काही केलं नाही आहे. तिने माझ्यासाठी रिस्क घेतली आहे. आता तिला मला सोडवावंच लागेल. मला या सगळ्यातून तिला बाहेर काढायचंच आहे. आपण पोलीस चौकीत जाऊ आणि सगळं खरं सांगून टाकू. सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी, अगं तू सुद्धा काही केलेलं नाही आहे आणि ऐश्वर्यासाठी एवढा का विचार करतेस तू? तिला मिळाली ना तिच्या पापांची शिक्षा मिळाली. आयुष्यभर सोडू देत तिला तिथेच. जानकी म्हणते, नाही, मी असं होऊ देणार नाही. तिने माझ्यावर विश्वास ठेवला आहे ना, आता तो विश्वास मी सार्थ करून दाखवणार. मी तिला जेलच्या बाहेर काढणारच. ऋषिकेश, माझ्यासोबत चला. सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी, अगं चौकीत जाण्याआधी सगळं ठरवावं लागेल. तू तिथे जाऊन काय बोलणारे, काय करणारे सगळं आधीच ठरवावं लागेल. सौमित्र तिथे गेल्यावरती काय काय बोलायचं हे जानकीला सांगतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.